हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता वाजले 5 तर मी चालले आता फिरायला. तर रोज न चुकता मी रोज संध्याकाळी 5 वाजता जाते आणि 6 वाजता येते. 6-6:30 वाजेपर्यंत ते करते बघा, सायकल काढतोय. तर तो रोज न चुकता सायकल चालवतो 1 तास. तर त्याला मी घेऊन जाते माझ्यासोबतच घेऊन येते आणि मी चालत जाते आणि कार्तिक सायकलवर जातो. तर तेच काढायला लागले. तर त्याला मी बघायला लागले तर थांब थांब करायला लागले. हे बघा. तर आमचे कार्तिकचे पप्पा आले, त्यांना नाही यायचे तर म्हणून आम्ही दोघंच जाणार आहे. तर कार्तिकच्या पप्पाला म्हटली चला, तर म्हणजे नाही उद्या येतो म्हटलं. तर आम्ही दोघंच चाललो आहे. 2 आठवडे झाले बघा आम्ही रोज चालायला जातो. आधीमध्ये कधी स्किप झालं तर ठीक आहे, नाही तर कंटिन्यू आम्ही जातो चालत. चल चल ना. इथं बघा ग्राउंडला आली. समोर मोठं ग्राउंड आहे, खूप मोठं म्हणजे खूप मोठं आहे. तर मी आणि कार्तिक 5ला आलो. तर बाकीचे पण येतात आहे. तर संध्याकाळी 6 वाजलं की एवढी गर्दी असते ना, खूप पोरं खेळण्यात वगैरे खूप गर्दी असते. हे बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती गर्दी आहे. सगळे पोरं वगैरे सगळं सायकल वगैरे केलं. आमचं कार्तिक पण आहे. संध्याकाळी बघा 6:30 वाजले, अजून पण उजेड किती आहे आणि सूर्याचे किरण किती सुंदर आणि छान वाटतात. हे बघा संध्याकाळी 6:30 वाजले तरी बी सूर्याचे किरण किती आहे बघा. तर आम्ही फिरून आलो. त्याच्यानंतर हे बघा मी घरी आली बघा. तर मी बनवणार आहे स्वयंपाकाला मेथीची भाजी आणि वरण भात. कुकर लावले वरण भातचं आणि मेथीची भाजी करणार आहे. तर नेहमी मी न कापता टाकते. आज मी ना जरा कापून टाकणार आहे मेथी. तर मी प्रत्येक वेळी कसे करते तसंच देठं तोडली की मी तसंच टाकते, कारण की मी कापत नाही शक्यतो. तसं पण छान लागतं. आणि आज मला कापून करायचे होते, बारीक असे चिरून घेते बघा. परातीतच चिरून घेते आणि त्याच्यात 2 पाण्याने धुवून घेते. हे बघा जेवढं शक्य होईल तेवढं बारीक कट करून घेते. त्याच्यानंतर 2 पाण्याने धुते. हे बघा. आणि आज मेथीची भाजी तुम्हाला शेअर करते कशी मी बनवते बघा. तर 2-3 पाण्याने धुतलं आणि त्याच्यानंतर परत अजून एक पाण्यात डीप करून ठेवते आणि कुकर काढते. बघा थंड झालं काढून घेते आणि डाळीला फोडणी मारून घेते. हे बघा. तर एक टोप घेतलं, टोपामध्ये तेल टाकलं, राई, जिरा, कढीपत्ता, लसूण आणि मिरची. आणि लसूण बारीक चिरून घेतले, कारण की मला मेथीत पण टाकायचे आणि ह्याच्यात पण टाकायचे, डाळीत पण. त्याच्यासाठी मी भरपूर असा मिरची आणि लसूण कापून घेतला. चांगलं लालसरखं होऊन देते. हळद आणि मीठ टाकून घेते. हे बघा. आणि आता डाळीला फोडणी मारून घेते. हे बघा. डाळीला फोडणी मारून घेतलं. मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी वाढून घेते. आणि डाळ भात तयार झाला. फक्त आता उकळी आली की ना बाजूला काढून घेते. आणि मी आता हे ना टोप आहे ना दुसरा शिफ्ट करते गॅसवर. आणि ह्याच गॅसवर आता मेथीची भाजी करून घेते. तर कढई ठेवली, कढईत तेल टाकलं. त्याच्यानंतर मिरची आणि लसूण टाकून घेते. गुलाबी रंग, तांबूस रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घेते. हे बघा. आणि धुतलेली मेथी टाकून घेते. 2-3 पाण्याने धुतले बरं का. त्याच्यानंतर परत पाण्यात डीप करून ठेवलं मी. त्याच्यानंतर मूग आहे ना धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि मूग टाकून घेते आणि हलवून घेते. हे बघा. छान एकजीव होईपर्यंत भाजून घेते. एकजीव करून घेते. आणि वरतून मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अजून एकदा हलवून झाकण लावून ठेवते. वरण भात केलं आहे आणि मेथीची भाजी पण केली ना, तर तोंडी लावण्यासाठी ना मिरची असं भाजून घेते बघा. तव्यातच भाजून घेते. 4-5 मिरची घेतले. हे बघा. आणि थोडं थोडं तेल टाकून भाजून घेते आणि झाकण लावून घेते. झाकणनी पण छानपैकी भाजते. हे बघा. एक साईडचे भाजून घेतले ना, दुसऱ्या साईडचे पण भाजून घेते आणि झाकण लावून ठेवते. हे बघा छानपैकी भाजलं, काढून घेते.
हे बघा कार्तिकचं प्रोजेक्ट ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आले. फक्त आतमध्ये बरोबर आहेत ना, आतमध्ये सेंटरला ना पृथ्वी लावायचे तर झाले कंप्लीट. आणि कार्तिकचे पप्पा ना चंद्र काढतात ते. हे बघा डे नाईट प्रोजेक्ट आहे मॉडल. आणि माझ्या घरात पसारा बघा किती आहे. आता हा प्रोजेक्ट होत नाही ना तोपर्यंत असंच पसारा राहणार आहे. हा प्रोजेक्ट झाल्यानंतरच एवढा सगळा पसारा उरकणार आहे. तर अजून एक दिवस आहे प्रोजेक्ट बनवायचा टायमिंग. तर डाळला उकळी आली तर मी डाळमध्ये ना कोथिंबीर टाकून घेतलं. मेथीची भाजी ना चांगलं हलवून घेते चमच्याने आणि पाणी त्याला सुटते ना तर अजून एकदा छानपैकी हलवून घेते. त्याच्यानंतर मंद आचेवरच शिजवते आणि लागलं दुसऱ्या साईडला मी ना भाकरी करून घेते बघा. तर एका साईडला डाळ, एका साईडला मेथीची भाजी आणि भाकरी करून घेते. मी थोडं दळून आणली म्हणून अजून काही मी डब्यात भरलंच नाही. तर थैलीमधलं टाकायला लागले आणि टोपल्यात भाकरी आणि चपाती आहेत म्हणून ते बाजूला ठेवले. आणि एक ते प्लॅस्टिकचं आणलं मी चपाती ठेवायचं, त्याच्यावर पेपर ठेवते आणि भाकरी त्याच्यात टाकणार आहे. आणि डायरेक्ट प्लॅस्टिकवर मी गरम गरम काही ठेवत नाही. पेपर हातरले आणि त्याच्यावरच आता भाकरी थापून टाकणार आहे. आणि पीठ मळून घेतलं आणि भाकऱ्या बघा थापून घेते मी आता. मला आणि कार्तिकच्या पप्पाला भाकरी करणार आहे आणि कार्तिकला ना चपात्या करणार आहे. कारण की तो भाकरी खात नाही तर त्याला फक्त मी चपाती करणार आहे आणि मला आणि कार्तिकच्या पप्पाला भाकऱ्या करून घेते मी. असं आहे संध्याकाळचा बेत. वरण, भात, भाजी, मेथीची भाजी आणि भाकर आणि मिरची तळलेली मिरची असा संध्याकाळचा आमचा जेवणाचं बेत आहे. तर कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता पटापट असा भाकरी आता थापून घेते. जास्त बनवायचं ना 2-3च बनवणार आहे. कारण की परत शिळं राहिलं तर कोण खात नाही तर मलाच खावं लागते. त्याच्यासाठी मी थोडंच बनवते. जेवढं लागतं तेवढं. चपात्या मी जास्त बनवलं तर ते गरम करून चायबरोबर तर खाता येईल, नाही तर भाजीबरोबर खाता येईल. पण भाकऱ्या शक्यतो कोण खात नाही, मला एकटीलाच खावं लागतं. तर एका साईडला भाजी पण शिजली का पाणी आटलं थोडंसं अजून एकदा झाकण लावून ठेवते छानपैकी. आणि इथं शेवटची भाकरी येतं बघा. भाकरी छानपैकी आता शेकून घेते. हे बघा. तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.